Hello everyone. Let's start our next question. Importance of understanding audit report. In last video, we were discuss audit report in detail, right? Audit reports by important matters, contain essential factor आपण सगळे कव्हर अप केलेले आहेत. आज आपण बघणार आहोत इम्पॉर्टन्स ऑफ अंडरस्टँडिंग ऑडिट रिपोर्ट. जसं की काय सांगितलं होतं ऑडिट रिपोर्ट, इट इज द लास्ट स्टेप ऑफ बेसिकली ऑडिटिंग अँड इट इन्क्लुड्स द समरी ऑफ ऑडिट. ओके, ह्या रिपोर्टमध्ये काय असणार आहे तर एक समरी असेल किंवा कंपनीबद्दलचं ओपिनियन जे काही ऑडिटरने दिलेलं आहे, जे रिमार्क दिलेले आहेत, जे इम्पॉर्टन्स मॅटर आहेत, ओके, ह्या सगळ्या गोष्टी ह्या रिपोर्टमध्ये इन्क्लुड्स असते. सो बघूया काय आहे, कशा पद्धतीने आपण हे ऑडिट रिपोर्टला अंडरस्टँड करणार आहोत. फर्स्ट, प्रोव्हाइड नॉलेज अबाउट मॅनेजमेंट. Reader of audit report can understand the integrity and honesty of the management. Readers can understand how far management is true to the shareholders. Okay, तर हा ऑडिट रिपोर्ट इट इज लाईक अ पिक्चर ऑफ द ऑर्गनायझेशन असं म्हणायला हरकत नाही, कारण ऑर्गनायझेशन काय आहे, तिथले शेअर होल्डर्स कसे आहेत, तिथली मॅनेजमेंट कशी आहे, वी कॅन अंडरस्टूड विथ द हेल्प ऑफ ऑडिट रिपोर्ट. सेकंड इज assurance of true and fairness. Audit report provide assurance of the readers that financial statement are true and fair. Okay, so financial statement ट्रू आहे की फेअर आहे हे दाखवण्याचं काम ऑडिट रिपोर्ट करतो. थर्ड, नॉलेज अबाउट फिनान्शियल पोझिशन. इट हेल्प द shareholders to get knowledge about the financial position of the company. Readers can understand whether there are any issue affecting the position of the company. मग जसं आपण म्हणतो की फक्त सगळ्या चांगल्या गोष्टी रिपोर्टमध्ये असतात का, हो तर नाही. ज्या एखाद्या ऑडिटरला सपोज एरर, फ्रॉड अशा जरी काही गोष्टी दिसल्या, निदर्शनास आल्या ड्युरिंग द ऑडिटिंग इन फिनान्शियल अकाउंट, तर त्या सुद्धा गोष्टी काय केल्या जातात, मेन्शन केल्या जातात. that means we can easily understood the financial position of the company. Next is evaluation policy. The reader of audit report can understand whether policy are consistent with the applicable financial reporting framework. Okay, सो आपण इथे काय करू शकतो, कंपनीचे इव्हॅल्युएशन इझिली करू शकतो. कंपनीच्या पॉलिसी काय आहेत, त्या कशा कन्सिस्टंटली ते फॉलो करत आहेत, त्या गोष्टी रिपोर्टमध्ये मेन्शन केल्या जातात. नेक्स्ट इज रिलायबल इन्फॉर्मेशन. Audit financial statement provide reliable information for decision making. Adequate disclosure. Audit report indicate whether appropriate disclosure have been made. Reader can understand the disclosure of this information. Scope of the report. Understanding of the report enable you know the scope of audit report. Okay, so scope of audit report काय आहे किंवा adequate disclosure काय आहे, reliable information, all this provided by the audit report. Next point is reading the auditor's report. आता ऑडिटर्स रिपोर्ट कशा पद्धतीने आपण रीड करतो आणि त्याच्यामधून कोणत्या गोष्टी आपण अंडरस्टूड करू शकतो. फर्स्ट, ऑडिटर्स ओपिनियन. फर्स्ट लुक द ऑडिटर्स ओपिनियन अबाउट द फेअर प्रेझेंटेशन ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट. ओके, जसं आपण ह्या ऑडिटर्स ओपिनियन हेडिंगच्या अंडर ऑडिटर्सचं काय ओपिनियन आहे रिगार्डिंग फिनान्शियल स्टेटमेंट वी कॅन इझिली अंडरस्टूड. आता याच्यामध्ये काही टाइप्स दिलेले आहेत, टाइप्स ऑफ ओपिनियन. फर्स्ट आहे अनमॉडिफाय ओपिनियन अँड सेकंड आहे मॉडिफाय ओपिनियन. सो अनमॉडिफाय ओपिनियन मीन्स इट इज द बेस्ट पॉसिबल आउटकम ऑफ द ऑडिट. याच्यामध्ये काही बेस्ट पॉसिबल आउटकम काय केलेले असणार आहेत तर दिलेली असणार आहेत. इट कंटेन द फेजेस प्रेझेंट फेअरली इन ऑल द मटेरियल आस्पेक्ट. सो ऑडिटर फेअरली काय करतायत तर ऑल मटेरियल आस्पेक्ट जे आहेत ते फेजेसली डिस्क्लोज करतायत. ऑडिटर्स बिलीव्ह दॅट देर आर नो मटेरियल मिसस्टेटमेंट इन द फिनान्शियल स्टेटमेंट. लक्षात ठेवा, अनमॉडिफाय मध्ये म्हणजे ऑडिटरला काही गोष्टी मॉडिफाय करायला लागतात का इथे, किंवा अरे हा आपण एक बुक्स ऑफ अकाउंट चेक करताना ह्या गोष्टी बघितल्या होत्या आणि नंतर वेगळ्याच काही गोष्टी निदर्शनास आल्या, असं न होता
अनमोडिफाय मध्ये त्याला कन्सिस्टंटली त्याच गोष्टी पॉझिटिव्हली काय होणार आहेत तर रिव्हील्स होणार आहेत, बघायला मिळतील आणि ऑडिटर्सचा एक बिलीव्ह होतो अनमोडिफाय ओपिनियन मध्ये की कोणत्याही प्रकारचं मिसस्टेटमेंट, मिसअप्रोप्रिएशन कोणत्याही प्रकारचं मटेरियलमध्ये बघायला मिळणार नाहीये. म्हणजे बुक्स ऑफ अकाउंट हे फेअर आहेत, हे अनमॉडिफाय ओपिनियन मध्ये इंडिकेट केलं जातं. नेक्स्ट इज मॉडिफाय ओपिनियन. सो मॉडिफाय ओपिनियन मध्ये अगेन 3 पार्ट केलेले आहेत: क्वालिफाईड ओपिनियन, ॲडव्हर्स ओपिनियन अँड डिस्क्लेमर ओपिनियन. सो क्वालिफाईड ओपिनियन मीन्स इट कंटेन द फ्रेजेस एक्सपेक्ट फॉर, म्हणजे काही गोष्टी एक्सपेक्ट असतात. ओके, इथे एक्सपेक्ट फॉर और विथ द एक्झम्पशन ऑफ अँड स्टेट ऑफ द एक्झम्पशन दॅट कॉज ऑफ मटेरियल इफेक्ट. म्हणजे एखाद्या गोष्टीचं जर एक्सप्लेनेशन दिलं असेल ऑडिटरने तर त्याला काही एक्सेप्शनल थिंग्स असणार आहे, तर ते एक्सपेक्ट फॉर याच्या अंडर तो काय करेल तिथे मेन्शन करेल. इट इज इश्यू बिकम बिकॉज देर इज द लॅक ऑफ अप्रोप्रिएट ऑडिट एव्हिडन्स. लक्षात ठेवा, आता ऑडिटरला सफिशियंट एव्हिडन्स मिळालेले नाहीयेत आणि तो काय करतोय तर क्वालिफाईड ओपिनियन देतोय टू सपोर्ट द मॅनेजमेंट असर्टेन and there are restriction to the scope of audit or financial statement deviate from generally accepted accounting principle. म्हणजे कंपनीचे अकाउंटिंग प्रिन्सिपल कंपनीने ऍक्सेप्ट केलेले आहेत किंवा कन्सिस्टंटली पॉलिसी फॉलो केलेली आहेत, बट ऑडिटरला जेव्हा बुक्स ऑफ अकाउंट चेक करताना काही गोष्टी थोड्याशा तो कॉन्फिडंट नाहीये किंवा त्याला काही गोष्टीचे एव्हिडन्स मिळत नाहीये, दॅट टाइम ऑडिटर मॉडिफाय ओपिनियन देणार आहे, म्हणजेच क्वालिफाईड ओपिनियन इथे तो देईल. सॉरी. सेकंड आहे ॲडव्हर्स ओपिनियन. इट कंटेन द फेजेस डू नॉट प्रेझेंट फेअरली. ओके, म्हणजे कंपनीने एखादी गोष्ट जर फेअरली प्रेझेंट केली नसेल तर ऑडिटर मॉडिफाय ओपिनियन सेकंड हेडिंगच्या अंडर काय करतोय तर त्या गोष्टी डिस्क्लेमर करेल. It is used when the financial statement do not fairly represent the financial position and result operation or cash flow. म्हणजे काही वेळा कॅश फ्लो मध्ये काही डिफरन्स दिसतोय किंवा तुम्ही काही वेळा विंडोज ड्रेसिंग मेथड यूज केलेली आहे, दॅट मीन्स शोईंग रॉंग पिक्चर ऑफ द ऑर्गनायझेशन, तर ऑडिटर तिथे सॅटिस्फाई नाहीये. सो ऑडिटर क्लिअरली मेन्शन करेल ऑडिट रिपोर्टमध्ये डू नॉट प्रेझेंट फेअरली टायटल देऊन ॲडव्हर्स ओपिनियन कंपनीबद्दल देऊ शकतो. थर्ड हेडिंग आहे डिस्क्लेमर ऑफ ओपिनियन. इट कंटेन द फेज डू नॉट एक्सप्रेस अन ओपिनियन. ओके, लक्षात ठेवा, डिस्क्लेमर ओपिनियनचे हेडिंग काय असेल, ॲडव्हर्स ओपिनियनचे हेडिंग काय असेल आणि क्वालिफाईड ओपिनियनचे हेडिंग काय असणार आहे. सो डिस्क्लेमर ओपिनियन मध्ये डू नॉट एक्सप्रेस अन ओपिनियन. इट इज इश्यू ॲज द रिझल्ट ऑफ लिमिटेड स्कोप of the audit or the plan lacks sufficient accounting record to perform the audit. म्हणजे ऑडिटर क्लिअरली त्याचं एक्सप्रेशन देत नाहीये किंवा क्लिअरली ओपिनियन जेव्हा देत नाहीये बिकॉज ऑफ लॅक ऑफ इव्हिडन्स, ओके, किंवा इनसफिशियंट अकाउंटिंग रेकॉर्ड, आणि त्यावेळी ऑडिटर मॉडिफाय ओपिनियन काय करतोय तर इथे देतोय अंडर डिस्क्लेमर ऑफ ओपिनियनच्या अंडर. नेक्स्ट इज notes of financial statement. So read the notes of financial statement. The common footnote includes, कोणत्या फुटनोट असणार आहेत, समरी ऑफ सिग्निफिकंट अकाउंटिंग पॉलिसी, फेअर व्हॅल्यू मेजरमेंट, ऍक्च्युअल इन्फॉर्मेशन, सबसिक्वेन्शियल इव्हेंट, रिकन्सिलेशन ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट. हे नोट ऑफ फिनान्शियल स्टेटमेंटच्या अंडर फुटनोटमध्ये इन्क्लूड केलं असेल. अँड फिनान्शियल स्टेटमेंट, examine the financial statement of trend of financial data, look at employer's contribution, expenses, investment, pension plan, benefit paid and deny in the respect, fraud in more commonly hidden. आणि अशा वेळी ह्या गोष्टी काय करेल ऑडिटर, ह्या गोष्टी आपण अंडरस्टूड करू शकतो विथ द हेल्प ऑफ ऑडिट रिपोर्ट किंवा कशा पद्धतीने तो रीड करायचा आहे. इंटरप्रिटेशन बघूया, लास्ट पॉइंट आहे हा इंटरप्रिटेशन. Interpretation of audit report, unqualified opinion. So financial record are as per the gap.
फिनान्शियल स्टेटमेंट आर फ्री फ्रॉम मिसरिप्रेझेंटेशन. म्हणजे अनक्वालिफाईडमध्ये लक्षात ठेवा थोडक्यात. अनक्वालिफाईडमध्ये ऑडिटर क्लिअरली सगळ्या गोष्टी डिफाईन करतोय, किंवा थोडक्यात सांगायचं तर तो सॅटिस्फाय आहे तुमच्या कंपनीने जे जे रेकॉर्ड त्याला दिलेले आहेत चेकिंग करण्यासाठी, बुक्स ऑफ अकाउंट दिलेले आहेत, त्यामध्ये त्याला कुठेही मिसरिप्रेझेंटेशन दिसत नाहीये, मिसस्टेटमेंट दिसत नाहीये, प्रॉपर एव्हिडन्स आहे, तेव्हा तो अनक्वालिफाईड ओपिनियन देणार आहे. राईट. सो financial statement are accurate and completed. Financial statement exhibit true and fair view of the state of affairs of the company. क्वालिफाईड बरोबर त्याच्या अपोजिट असणार आहे. क्वालिफाईड ओपिनियन कधी देईल? जेव्हा ऑडिटर सॅटिस्फाईड नाहीये रिगार्डिंग बुक्स ऑफ अकाउंट किंवा असणारे डॉक्युमेंट त्याच्याशी रिलेटेड क्वालिफाईड ओपिनियन देईल. दॅट मीन्स इट इज अ वेकअप कॉल दॅट देर इज अ प्रॉब्लेम विथ युअर अकाउंटिंग. कंपनीच्या अकाउंटिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहेत, मायनर इश्यू एक्झिस्ट, काहीतरी त्याला मायनर इश्यू एक्झिस्ट वाटलेले आहेत. देर इज अन इरर दॅट हॅज इम्पॅक्ट ऑन युअर फिनान्शियल स्टेटमेंट. इट डज नॉट इंडिकेट प्रिव्हियस प्रॉब्लेम, परवेसिव्ह प्रॉब्लेम. फॉर एक्झाम्पल, देर कुड बी अ प्रॉब्लेम विथ द इन्व्हेंटरी. ओके, इन्व्हेंटरीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, बुक्स ऑफ अकाउंटमध्ये प्रॉब्लेम आहे, काही एरर आहेत. म्हणजे थोडक्यात की ऑडिटर सॅटिस्फाय नाहीये आणि ऑडिटर अशावेळी क्वालिफाईड ओपिनियन देतो. Final opinion will explain that books are essentially accurate except the specific issue that is identified. Adverse opinion, much more serious issue with the books of account. म्हणजे तुम्ही खूप साऱ्या बोगस काहीतरी एंट्री दाखवलेली आहेत, तेव्हा ऑडिटर इथे ॲडव्हर्स ओपिनियन देतोय. ओके, सो इट इज सिरियस इनफ टू distort the overall big picture of your company. Financial statement are not reliable. तुमचं फिनान्शियल स्टेटमेंट रिलायबल नाहीये किंवा खूप सारे फ्रॉड दिसत आहेत, तेव्हा ॲडव्हर्स ओपिनियन हे दिले जातात. रेकॉर्ड डू नॉट कम्फर्ट. ओके, देन फायनल ओपिनियन स्टेट द फिनान्शियल स्टेटमेंट डू नॉट ॲक्युरेट रिप्रेझेंटली इन अ करंट पोझिशन. रेड, इट इज अ सिग्निफिकंट रेड फ्लॅग. ओके, काही केस स्टडी दिलेले आहेत, तुम्ही सेल्फ स्टडीसाठी एकदा बघा. चालेल, ठीक आहे. इथे आपला सिलेबस पण संपलेला आहे. काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ऑडिट रिपोर्टमध्ये टाइप्स ऑफ ऑडिट रिपोर्ट बघितले आपण, त्याच्यानंतर ऑडिट सर्टिफिकेट बघितलं, ऑडिट रिपोर्ट बघितलेले आहे, त्याच्यानंतर कंटेंट ऑफ ऑडिट रिपोर्ट बघितलेला आहे, त्याच्यानंतर ऑडिट रिपोर्ट कसा अंडरस्टँड करायचा, कसा रीड करायचा आणि कसा रिप्रेझेंट इंटरप्रिट करायचा, हे सगळे काही मेन मेन कंटेंट होते आणि त्याच्याशी रिगार्डिंग स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंग सुद्धा आपण ह्या युनिटमध्ये कव्हर अप केलेले आहेत. सो विश यू ऑल दी बेस्ट ऑल ऑफ यू. छान ॲडव्हान्स ऑडिटिंगचा पेपर तुम्हाला जाऊ दे अशी आशा करते आणि इथेच आज आपण थांबूया. थँक्यू.